श्री सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समजल्या जाणाऱ्या वणी गावातील जगदंबा मातेच्या सुरू असलेल्या शाकंभरी नवरात्र उत्सवाची सांगता, धनुर्मास उत्सवाची सांगता आणि शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्री जगदंबा मातेस भाजीपाला आणि फळांची आरास करून साज श्रृंगार करण्यात आला. जगदंबा मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास दुर्गाष्टमी 7 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. या नवरात्र उत्सवात शारदीय नवरात्र उत्सवाप्रमाणेच जगदंबा माता मंदिरामध्ये दैनंदिन धार्मिक विधी संपन्न होतात. शाकंभरी नवरात्र उत्सवाबरोबरच धनुर्मास उत्सवाची मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये सांगता झाली. देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे. त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळं लोक अन्न पाणी नसल्यामुळं तडफडून प्राण सोडू लागले. त्यांच्या या स्थितीनं देवीला त्यांची दया आली. त्यावेळी तिनं आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या. त्या या मरणासन्न जनांना प्रेमानं खाऊ घालून देवीनं त्यांचे प्राण वाचवले. म्हणून तिला शाकंभरी हे नाव प्राप्त झाल्याची देवी भागवता याच्यामध्येही माहिती आहे. याची माहिती आणि महत्त्व भाविकांना व्हावं यासाठी शाकंभरी नवरात्र उत्सवादरम्यान भाजीपाल्याचं नैवेद्य दाखवून आरास केली जाते. जगदंबा मातेस टोमॅटो, कारले, भेंडी, फ्लावर, मुळे, कोबी, मिरची, पालक, चाकवत, मेथी, शिमला मिरची, ढोबळी मिरची, कोथिंबीर, गाजर, काकडी, वाल, डिंगरी, लिंबू, डांगर, भोपळा, कांद्याची पात, घेवडा, ऊस, गिलके, दोडके, गवती चहा, शेवगा आदी 101 किलो भाजीपाला, तसंच द्राक्ष, संत्री, मोसंबी, केळी, सफरचंद आदी फळांची आकर्षक आरास करून साज श्रृंगार करण्यात आला. पुजारी सुधीर दवणे यांनी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष प्रवीण देशमुख, मनोज थोरात, अमोल देशमुख, रोशन जागीरदार, लहानुभाऊ थोरात, पोपटराव थोरात, रमेश देशमुख, सुरेश देशमुख, गणेश देशमुख, रवींद्र थोरात, राकेश थोरात या विश्वस्त मंडळानं आकर्षक पूजा बांधली होती. यासाठी भाविकांचंही मोलाचं सहकार्य लाभलं. आज शाकंभरी पौर्णिमेची सांगता, शाकंभरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात वणी गावकरी साजरी करत असतात. त्याच्यासाठी आपण आधी भगवती सप्तशृंगी मातेचे मूळ रूप असलेल्या जगदंबा मातेला आपण भाजीपाला, फळे याची मोठ्या प्रमाणात आरास आपण इथे दरवर्षी सादर करत असतो. तुम्ही बघताय तिथं भाजीपाल्याने आई भगवती कशी उठून दिसते आणि याच्यासाठी देवी ट्रस्ट असेल, सगळे ट्रस्टी मंडळी असतील, यासाठी मोठं योगदान असतं. दरवर्षी शाकंभरी पौर्णिमा हा उत्सव जगदंबा मातेच्या मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. प्रत्येक प्रकारच्या भाजीपाल्याची सजावट आरासही केली जाते. मेथीची भाजी, पालकची भाजी, शेपूची भाजी, तांदुळक्याची भाजी, कांद्याची पात, हरभऱ्याची जुडी, ऊस, गाजर, मुळा, बीट, कोबी, फ्लावर या प्रकारची 4 प्रकारची सजावट ही भगवती चरणी पौष पौर्णिमेला केलेली असते. प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक. NTV न्यूज मराठी.